ठिकाणी इतिहासाबद्दल थोडंसं मार्गदर्शन करतील. प्रथमतः सगळ्यांना जय शिवराय, जय शिवराय. शिवराय दिनानिमित्तानं इथे जमलेल्या प्रत्येक शिवशंभू भक्तांचं मी मनापासून कौतुक करतो. पारतंत्र्यातून स्वातंत्र्यात कसं जगावं हे 350 वर्षापूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांनी या महाराष्ट्राला दाखवून दिलं. ते राजशिव छत्रपती आणि स्वतःचा धर्म शेवटपर्यंत कसा टिकून राहावा, स्वतःच्या धर्मासाठी या स्वराज्यासाठी स्वतःचं आयुष्य कसं अर्पण करून टाकलं पाहिजे याची ओळख जगाला करून देणारे शिवपुत्र संभाजीराजे यांना प्रथमतः मी अभिवादन करतो. खर तर शिवचरित्राचा इतिहास सगळ्यांना माहिती आहे. दादांनी आता सुंदर शब्दात छत्रपती शिवाजी महाराजांचा आणि त्यांच्या सरदारांचा इतिहास आमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला. पण छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्माच्या अगोदर सुद्धा या इथल्या हिंदुस्थानची परिस्थिती खऱ्या अर्थानं समजून घेणं गरजेचं आहे. इथला हिंदू समाज, इथली हिंदू संस्कृती खऱ्या अर्थानं कशा प्रकारे लयास गेली याचाही आम्ही खऱ्या अर्थानं विचार करणे खरं तर गरजेचं आहे. अहो बघा ना, मला वाटतं आपण कधी भारताचा नकाशा बघितला असेल, त्या भारताच्या नकाशामध्ये आम्हाला एक गोष्ट लक्षात येते. मला वाटतं 1605 ते 1615 सालची गोष्ट आहे. उत्तरेकडील मोगल आणि दक्षिणेकडील निजामशाही यांच्यामुळे प्रचंड वैर होतं. आता तुम्हाला वाटत असेल फक्त इथं मराठ्यांचं आणि मोगलांचं युद्ध होतं. इथं निजामशाही विरुद्ध मोगलशाही अशी अनेक युद्ध झाली. तुम्हाला त्यातलं उदाहरण देतो. मोगलांना वाटलं दक्षिणेकडे असणारा उदगीरचा किल्ला म्हणजे त्या काळात उदगीरचा किल्ला हा निजामशाहीकडे होता आणि मोगलांना वाटलं निजामशाहीकडे असणारा हा उदगीरचा किल्ला आपल्याकडे ताब्यात घ्यावा म्हणून त्या काळचा बादशहा, त्याचं नाव होतं शहाजहान आणि त्याचा दूध भाऊ होता झहीर खान कोका. जसा औरंगजेबाचा दूध भाऊ होता तसा त्या शहाजहानचा दूध भाऊ झहीर खान कोका त्याला हजबल निरोप पाठवला. हजबल याचा अर्थ तातडीचा निरोप पाठवलाय. काय निरोप पाठवला की निजामशाहीकडे असणारा तो उदगीरचा किल्ला कसल्याही परिस्थितीत आपल्यात आला पाहिजे आणि हजबल निरोप घेऊन तो झहीर खान कोका आपल्या दक्षिणेत आणि या युद्धामध्ये याच्यामध्ये निजामशाही हरली, मोगलशाही विजयी झाली आणि मोगलशाही विजयी झाली. उदगीरचा किल्ला ताब्यात आला. याचा आनंद साजरा करण्यासाठी त्या झहीर खान कोकाने काय केलं असेल, उदगीरच्या आजूबाजूला राहणाऱ्या तब्बल 1045 हिंदूंची जिवंत मस्तक मारली. किती? 1046 हिंदूंची मस्तक मारली. फक्त मस्तक नाही मारली, ती मस्तक उदगीरच्या किल्ल्याच्या बुरुजात जिवंत गाडली. त्याला म्हणतात धर्मांधता. स्वतःच्या धर्मावरती असलेलं प्रेम हे धर्मांधता आहे. मग आपला हिंदू धर्म का विसरून गेलो आपल्या धर्मावरती प्रेम करायला? आम्हाला सांगा, 10 वर्षापूर्वी म्हणजे 2010 पूर्वीच्या एखाद्या करोडपतीचं नाव तुम्हाला आम्हाला सांगता येतंय? अंबानीच्या संपत्तीचा आकडा तुम्हाला आम्हाला सांगता येतोय? पण 350 वर्षापूर्वीच्या छत्रपती शिवाजी महाराजांसाठी स्वतःचं आयुष्य कुर्बान करून टाकणाऱ्या गोव्याची राजांचं नाव आजही आम्हाला आठवत आहे. राजे तुम्ही विशाळगडापर्यंत पोहोचणार असे तोपर्यंत हे खिंड अडवून धरतो असे सांगणारे बाजी प्रभू आजही आम्हाला आठवतात. स्वतःच्या पोराचं लग्न बाजूला ठेवतो आणि राजांसाठी कोंढाणा पायावरती अर्पण करतो असे सांगणारे तानाजी मालुसरे आजही आम्हाला आठवतात. खर तर या समाजांचं जतन संवर्धन व्हावं ही माझी मनापासून इच्छा आहे. अहो यांच्या समाधीजवळ बसा कधीतरी, यांना मनापासून हाक मारा. त्यांच्या काळजातली हो तुमच्या काळजात आली पाहिजे. अनेकांचं योगदान या स्वराज्यासाठी. या मावळात आल्यावरती खरं तर बांधवांनी अनेक पिढ्या स्वतःच्या खर्ची घातल्या. अहो बघा ना, राजे पन्हाळ्यावरून निसटले, विशाळगडला निघाले, त्यावेळी महाराजांसोबत 300 बांधव इथं लढतायत. अहो तो अधिकारी असा लिहून ठेवतो, अरे या पावन खिंडीत लढणाऱ्यामध्ये बाजी प्रभू ओळखायचा कसा? कारण एक जण बाजी प्रभू सारखाच लढत होता. अहो तो शिवाजी राजांचा एक मावळा असा लढत असेल तर तो शिवाजी राजा तरी कसा असेल? शत्रूला प्रश्न पडतो. आम्हाला खरं तर या पूर्वजांचं बलिदान विसरता कामा नये. मी नेहमी सांगत असतो, आमच्या हिंदू धर्मामध्ये 2 दान सगळ्यात महत्वाचे आहेत. एक पहिलं दान म्हणजे अन्नदान आणि दुसरं म्हणजे बलिदान. या साऱ्यांच्या बलिदानावर खऱ्या अर्थानं महाराजांचं स्वराज्य उभा राहिलंय. खरं तर या सगळ्यांच्या साक्षीनं आपण या ठिकाणी जमलो आहोत. जास्त काही बोलणार नाही. उद्याच्या काळामध्ये
यांचं संवर्धन व्हावं, या समाजा पुढच्या येणाऱ्या काळामध्ये लोकांना समजाव्या, त्यांचा इतिहास लोकांपर्यंत पोहोचला पाहिजे, यासाठी खऱ्या अर्थानं प्रत्येकाने या समाजांचं जतन संवर्धन करावं. खरं तर मी या संपूर्ण समाजाचं, इथं जमलेल्या माझ्या बंधू भगिनींचं मनापासून कौतुक करतो की त्यांनी इतिहास जागवण्याचा प्रयत्न केला. आजपर्यंत कोळ्याची राजे बांधल इतिहासात दुर्लक्षित राहिले. खरं तर त्यांचा शौर्य दिन आहे. या शौर्य दिनाच्या निमित्तानं मला वाटतं या ठिकाणी 100 लोक जमले असतील. या 100 लोकांनी खऱ्या अर्थानं आपण घरी गेल्यानंतर आपल्या पोरांना कोळ्याजी राजांबद्दलचा इतिहास सांगा. अलिप्त राहिलेला इतिहासातला हा दुर्लक्षित व्यक्ती खऱ्या अर्थानं तुम्ही समाजापुढे आणत आहात, ही तर खरी तर मला तर अभिमानाची गोष्ट आहे. सगळ्यांना मी मनापासून एकदा शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो. मला बोलायची संधी दिली त्याबद्दल मी दादा